हे सुद्धा 3 वर्षाचंच असतं. ज्याप्रमाणे सर्जन किंवा गायनेकोलॉजिस्टचा अभ्यासक्रम असतो, तेवढाच अभ्यासक्रम याच्यातही असतो. इनफॅक्ट मी म्हणेन की गायनेकोलॉजिस्ट विल हॅव देअर ऑर्गन्स तिथेच त्यांचं जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट. बट ॲज अ ॲनेस्थेशिओलॉजिस्ट वी हॅव टू सी द होल बॉडी अँड वी हॅव टू मेंटेन दॅट, म्हणजे पूर्ण बॉडीचं समतोल प्रमाण ठेवणं हे आमचं कार्य असतं. सो तो समतोल प्रमाण ठेवण्यासाठी त्याची फिजिओलॉजी काय आहे, म्हणजे नॉर्मल काय आहे, याचा अभ्यास करणं पण आम्हाला गरजेचं असतं. सो जे आम्ही MBBSच्या 4.5 वर्षात शिकत असतो त्याचंच रिव्हिजन परत आणि त्याचंच ॲप्लिकेशन. जेव्हा तुम्हाला नॉर्मल माहीत असेल तरच ॲबनॉर्मल कळेल. करेक्ट. सो नॉर्मलचा परत अभ्यास करून त्याच्यात अजून डेप्थमध्ये जाऊन मग पुढचा अभ्यासक्रम ॲनेस्थेशियाचा असतो. सो टॉप टू टो सगळ्या सिस्टम आम्हाला माहिती असाव्या लागतात. ब्रेन असो, हार्ट असो, किडनी असो किंवा व्हॉटएव्हर. तर त्या सगळ्या सिस्टीमचा अभ्यास करून मग त्याच्यावर ॲनेस्थेशियाचा काय इफेक्ट होतो, सर्जरीचा काय इफेक्ट होतो आणि मग त्याच्यात आपला रोल काय आहे, राईट. आणि तसा तो पूर्ण अभ्यासक्रम आहे.